स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र सरकारतर्फे दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील देशव्यापी स्वच्छता सर्वेक्षण सुरू करण्यात आले असून त्यासाठी केंद्र सरकारचे सर्वेक्षण पथक शहरात दाखल झाले होते। त्यांनी गोपनीय पद्धतीने विविध भागांमध्ये स्वच्छता व्यवस्था, ड्रेनेज प्रणाली, एसटीपी प्रकल्प, महिला आणि सार्वजनिक शौचालय तसेच नद्या-नाल्यांची पाहणी सुरू केली आहे। केंद्रीय पथकानं महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक माहिती प्राप्त केली। सर्वेक्षणादरम्यान नागरिकांचे अभिप्राय आणि तक्रारी यांच्याही आधारे महापालिकेच्या क्रमवारीसाठी गुण दिले जाणार आहेत। गेल्या वर्षीच्या स्वच्छता सर्वेक्षणात महापालिकेला देश पातळीवरील क्रमवारीत 25वे स्थान मिळालं होतं। यंदा मात्र पहिल्या 10 क्रमांकामध्ये स्थान मिळवण्याचा महापालिकेचा निर्धार आहे। त्यासाठी गेल्या अनेक महिन्यांपासून घनकचरा व्यवस्थापन विभागामार्फत विविध तयारी करण्यात आली आहे। स्वच्छता सर्वेक्षणाअंतर्गत महापालिकेला एकूण 12,500 गुणांच्या विविध निकषांवर स्वच्छता आणि संबंधित कामांची पूर्तता करावी लागणार आहे। वॉटर प्लस, गार्बेज फ्री सिटी, एसटीपी, कचरा प्रक्रिया प्रकल्प, रस्ते, बाजारपेठा आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता, ओला सुका कचरा वर्गीकरण, घरे आणि कार्यालयांमधील कचरा पेट्या, कचरा संकलन व्यवस्था तसेच सार्वजनिक शौचालय आदी बाबींची केंद्रीय पथक तपासणी करून पडताळणी करणार आहे। या अहवालाच्या आधारे महापालिकेला क्रमवारीसाठी गुण दिले जातील। नागरिकांच्या अभिप्रायासाठी स्वतंत्रपणे 1,500 गुण राखीव ठेवण्यात आलेत।